बालूप ऑटोमेशन प्लेयर्स कप 2026 पुणे जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा 4 ऑगस्टपासून प्रारंभ होत असून त्यामध्ये 362 खेळाडू सहभागी झाले आहेत। ईशान खांडेकर व पृथा वर्टीकर यांना अनुक्रमे पुरुष व महिला गटात अव्वल मानांकन देण्यात आलं आहे। स्पर्धेच्या संयुक्त संयोजन सचिव आश्लेषा बोडस यांनी ही माहिती दिली। यावेळी टेबल टेनिस संघटक राजू बोडस, स्मिता बोडस, डॉक्टर उदयन भालचंद, श्रीराम कोनकर, प्रकाश तुळपुळे, अजय सिधये उपस्थित होते। या स्पर्धेला पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचा दर्जा मिळाल्यामुळे या स्पर्धेत सर्वच नामवंत खेळाडू सहभागी झाले आहेत। ही स्पर्धा 4 ते 10 ऑगस्ट या कालावधीत शारदा स्पोर्ट्स सेंटर येथे होणार आहे। माजी टेबल टेनिस खेळाडूंनी या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य केले आहे। प्लेयर्स चषक स्पर्धेचे हे 26वे वर्ष आहे। या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मंगळवार 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे। उद्घाटन समारंभास बालूप ऑटोमेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर उदय भालचंद्र, पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजू बोडस, उपाध्यक्ष प्रकाश तुळपुळे, श्रीमती स्मिता बोडस, सचिव श्रीराम कोनकर, उपाध्यक्ष आशिष बोडस, अजय सिधये आणि स्पर्धा संयोजन सचिव आश्लेषा बोडस उपस्थित राहणार आहेत। या स्पर्धेत शरण्या पटवर्धन, स्पृहा गुजर, दिया शिंदे, आद्या गवात्रे, स्पृहा बोरगावकर, स्वयं कोठावळे, वरदान कोलते, नक्ष महाजन, अद्वय हुद्दार, शोरेन सोमन, कौस्तुभ गिरगावकर, प्रणव घोलकर, ईशान खांडेकर, पृथा वर्टीकर, सुयोग पाटील इत्यादी खेळाडू सहभागी होत आहेत। युवा टेबल टेनिसपटूंना सामन्यांचा अधिक अनुभव आणि स्पर्धात्मक सराव मिळावा या उद्देशाने यंदा या स्पर्धेत 11 वर्षाखालील आणि 13 वर्षाखालील गटाचा समावेश करण्यात आला असून या गटाचे सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने होणार आहेत। आणखी एका महत्त्वपूर्ण उपक्रमाअंतर्गत प्लेयर्स कप 2026ने स्पर्धेच्या परिसरात उपस्थित असलेल्या सर्व सहभागी खेळाडू आणि सदस्यांसाठी एका विशेष विमा योजनेद्वारे विमा संरक्षण उपलब्ध करून दिले आहे, ज्यामुळे या स्पर्धेशी संबंधित सर्वांची सुरक्षा आणि कल्याण अधिक सुनिश्चित झाले आहे। स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच मधुकर लोणारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या स्पर्धेसाठी 84,500 रुपये रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत। काही 13ला संपते आणि मग नंतर अख्खा ऑगस्ट महिना हा फुल्ली पॅक्ड आहे इतर टुर्नामेंट्सनी आणि सप्टेंबरमध्ये 2 स्लॉट्स आहेत, पण तेव्हा मे बी स्टेट रँकिंग किंवा नॅशनल रँकिंग डिक्लेअर होऊ शकते। त्यांचं अजून शेड्यूल आपल्याला एवढं कळलेलं नाहीये। सो मग आपण आता घेतली आणि डिस्ट्रिक्ट चॅम्पियनशिप आहे सो ही टुर्नामेंट, त्यामुळे याच्या पॉईंट्सवरती मग प्लेयर्सना अजूनही पुढे काय म्हणजे कुठल्या टुर्नामेंट खेळायच्या नाही खेळायच्या हे त्यांना कळण्यासाठी म्हणून आपण आत्ताच घेतोय परीक्षा असली तरी। याच्यामध्ये आपल्याला 350 एंट्रीज आल्यात, टू बी प्रिसाइज 362 एंट्रीज आलेल्या आहेत आणि आपली टुर्नामेंट आपण संध्याकाळी 4 ते 9:30 या दरम्यान घेणार आणि सॅटर्डे संडे वीकेंडला सकाळपासून आपण मॅचेस घेणार। आणि अजून एक या टुर्नामेंटला आपण करतोय जे आपण आता आपल्या महाराष्ट्राच्या वेटरन्स टुर्नामेंट चालू आहेत तेथे पण आपण इम्प्लिमेंट केलंय की आपण सगळ्या प्लेयर्सची आणि त्या टुर्नामेंटच्या प्रिमाइसेस मध्ये जेवढी लोक आहेत त्यांची आपण पॉलिसी, इन्शुरन्स पॉलिसी केली। सो तेच आपण इथे सुद्धा या वेळेला करतोय आणि प्लेयर्स कपला सुद्धा आपण ती पॉलिसी सगळ्या प्लेयर्सची आणि जे कोण प्रिमाइसेस मध्ये असतील त्यांची आपण पॉलिसी काढली आहे।